आला 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 ऑटोवाला विकी मंडळी पुन्हा एकदा आरुष मोटर्स मध्ये आलेला आहे. आरुष मोटर्स हे नाव कमी कालावधीत आपल्या क्वालिटीसाठी हे प्रसिद्ध झालेलं आहे अख्ख्या महाराष्ट्रभर. सेकंड हँड मार्केटचं एक अग्रगण्य नाव म्हणून आरुष मोटर्सचं नाव सगळीकडे गणलं जातं. सगळ्यांच्या तोंडात हे नाव आहे आणि क्वालिटी म्हटलं का नाही की फक्त आरुष मोटर्स बरं का मंडळी. आता आरुष मोटर्स कुठे आहे तर निरा सातारा रोड आहे, बारामती कोल्हापूर रोड जो सबवे आहे, महाराष्ट्र स्टेटचा जो हायवे आहे तिथं त्या साताऱ्यापासून 10 किलोमीटर आहे आणि इकडून लोणंद पासून साधारण 40 किलोमीटर तुम्हाला हे आरुष मोटर्स बसतं. तर इथं मी आता आलेलो आहे आणि तिथं आल्यानंतर आज यांच्याकडे नवा स्टॉक आलेला आहे. इयर एंडिंग तर आहे, नवीन हे वर्ष पण येत आहे. ह्या सगळ्याचं एक गणित सांभाळता त्यांच्याकडे जो स्टॉक आलाय तो स्टॉक तुम्हाला असा बघायला मिळणार आपल्या आज व्हिडिओमध्ये ना. तर आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. माझ्यासोबत आहेत आरुष मोटरचे मालक संकेत पवार सर. सर स्वागत आहे तुमचं. यस नमस्कार. एका मिनिटात सांगा काय काय असणार आहे, मग आपण गाड्याच्या सगळ्याला सुरुवातच करू व्हिडिओला. मागची व्हिडिओ तुम्ही बघितली, त्याला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला. नवीन स्टॉक आपण आणलेला आहे. सरांनी सांगितल्या प्रकारे आता वर्ष संपत आले 2025. जीएसटी देखील आलाय, प्राइसिंग थोड्या कमी झाल्यात नवीन गाड्यांच्या. त्यासाठी जुन्या गाड्यांना देखील आपण नवीन गाड्यांच्या पेक्षा जास्त तुलनात्मक आपण प्राइस कमी लावलेल्या आहेत. वा यस. आणि गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे तक्रार येता कामा नये. एक नंबरची गाडी, सर्व जेन्युन. बर, अशा प्रकारे आपल्याकडे आता हे नवीन स्टॉक आहे. बेस्ट. मग आता मी जास्त वेळ घेतच नाही. पब्लिकला पण आतुरता झालेली आहे की गाड्या बघायची नवीन. मंडळी गाड्या दाखवणारच आहे, पण आपल्या चॅनलचं नाव दिसतं बघा ऑटोवाला, त्याच्यावर एक बटन दिसतं बघा खाली सबस्क्राईबचं बटन दाबा, कारण असेच नवनवे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला पहिल्या गाडीला आपण सुरुवात करूया सरजी. चला. यस 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 यस. तर मंडळी आरुष मोटर्स मध्ये आपण आलेलो आहे. त्यातली आता पहिली गाडी आपल्याला बघायला मिळणार आहे. सर सांगा पहिल्या गाडीबद्दल. मारुती सुझुकी कंपनीची एस क्रॉस गाडी आहे. बर. डिझेल व्हेरियंट मध्ये गाडी आहे ती. बर. 2017 एंडिंगची गाडी आहे, म्हणजे बर. नोव्हेंबर डिसेंबर महिन्याची गाडी आहे. MH11 सातारा लोकल नंबर गाडी आहे. बर. सेकंड ओनर आहे. लाखाच्या आसपास गाडीचं रनिंग झालेलं आहे. बर. गाडी आपण आपल्या व्ह्युअर्स साठी फक्त 5.5 लाखात देणार आहे. 5.5 लाखात पहिली गाडी. यस. चल. नेक्स्ट एकदम ट्रेंडिंग मार्केटमध्ये ट्रेंडिंग डिझेल व्हेरियंट. बर. 2019 ची शेवटची बंद झालेली गाडी, बर. लास्टच्या स्टॉक मधली गाडी आहे. बर. त्याच्यामध्ये पण ऑटोमॅटिक गिअरबॉक्स, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. खूपच रिअरली. बर. 1000 गाड्या खपल्या की 10 गाड्या फक्त ऑटोमॅटिक जायच्या. जो कोण ऑटोमॅटिक ज्याला गाडी पाहिजे, डिझेल पाहिजे, मायलेज हवंय 24-25, बर. तर ही गाडी बेस्ट ऑप्शन. बर. ही गाडी मार्केटमध्ये 7-7.5 किंमत सांगतात. गाडी बंद झाली, आवाज सवा किंमत सांगून गाड्या बर. विकतात, लोक घेतात. ही बर. आपण किंमतच लावली फक्त 5.5 लाख रुपये. वा. मार्केट पेक्षा 2 लाख रुपये आपण. ऑटोमॅटिक गिअर. येस 5.5 लाख. येस. डिझेल डिझेल. मंडळी अजून काय पाहिजे, नंबर दिसत असेल तुम्हाला फिरवा. चला नेक्स्ट गाडी. येस. जुन्या स्टॉक मधली गाडी आहे. स्वतः मी पर्सनली माझे वडील आम्ही घरी वापरतो गाडी. बर. गाडी चालली फक्त 40,000 किलोमीटर. बर. 2021 एंडिंगची अल्ट्रॉज आहे. अंडर वॉरंटी आहे. पूर्ण गाडी जेन्युन, किलोमीटरची गॅरंटी दिली जाईल, पूर्ण बॉडी लाईनची गॅरंटी दिली जाईल. कसल्याही प्रकारचं कुठलंही काम नाहीये, ना कुठली ऍक्सिडेंटल हिस्ट्री आहे, बर. ना गाडी किलोमीटर काय टेम्पर्ड आहे. गाडीची ऑफर प्राइस असणार आहे फक्त 5,99,000 रुपये. वा. महिंद्राचा हत्ती. येस. मोठी फॅमिली आहे, सगळ्या फॅमिलीला घेऊन फिरायचं. 7-8 जण घरात आहेत. बरोबर. गाली घासली वगैरे पण नाही पाहिजे, रानात वगैरे गेली पाहिजे, तर त्यासाठी गाडी आहे. XUV ची 500 गाडी आहे. 2015 एंडिंगची. बर. डिझेल व्हेरियंट आहे. दुसरी गोष्ट W8 म्हणजे सगळ्यात वरचं जे टॉप मॉडेल आहे, टॉप मॉडेल, ती गाडीचं आहे. किंमत ही आपण एकदम म्हणजे ऑफर प्राइस असणार आहे. महाराष्ट्रात कुठेही किंमत नसणार आहे, बर. फक्त 6,50,000 रुपये. आणि महिंद्रा म्हणजे मंडळी किंमत ऐकलीत मी. महिंद्रा म्हणजे कसं आहे, नाजूक नाही, रांगडा कारभार. ऑफर तर सरांनी सांगितलीच तुम्हाला, वाट कसली बघताय. चला नेक्स्ट गाडी. तर ज्यांचं रनिंग कमी आहे, प्युअर पेट्रोल गाडी पाहिजे, ते CNG वगैरे डिझेल वगैरे तसं काही नकोय, तर त्यांच्यासाठी आपण हुंडाईची ओरा गाडी आणलेली आहे. बर. 2021 ची लेटेस्ट गाडी आहे. बर. सिंगल ओनर आहे. टॉप व्हेरियंट आहे. बटन स्टार्ट आहे, मॅगविल आहे, ऑटो क्लायमेट AC आहे, स्टेअरिंग माउंट कंट्रोल, रिअर AC वेंट, बर. सगळे टॉप एंड फ्युचर गाडीमध्ये आहेत. गाडी चालली आहे फक्त 40,000च्या आसपास किलोमीटर. 40,000. येस, फक्त 40,000. आणि मार्केटपेक्षा आपण ही किंमत म्हणजे मार्केटमध्ये 6, 6.5, 7 किंमत विकली जाते. 10 लाख रुपये नवीन गाडीची किंमत आहे. बरोबर. गाडीची आपण किंमत सांगते फक्त 5.25 लाख रुपये. 50% डिस्काउंट 3 वर्षामध्ये. काय पाहिजे आणखीन, अजून काय सुविधा पाहिजे? तरी नवीन गाडी 4 सिलेंडर प्युअर पेट्रोल प्लस कंपनी फिटेड CNG मध्ये आपल्याकडे उपलब्ध झाली आहे. मारुती स्विफ्ट. येस. ही जर आता तुम्ही नवीन गेलात तर ह्याच्यामध्ये 4 सिलेंडर ऑप्शन बंद झाला आहे. बर. त्यांनी नवीन इंजिन डेव्हलप केले 3 सिलेंडरचं. अजून त्याचं इंजिन कसं आहे काय अजून काय आयडिया नाहीये. लोकांना ह्या इंजिनवर विश्वास आहे. एक 10-15 वर्षाला हे इंजिन आहे, प्लस कंपनी फिटेड CNG गाडी. 4-5 महिने गाडी कालावधीपुरती ही गाडी उपलब्ध होती, लगेच म्हणजे अपग्रेड झाली गाडी. अपग्रेड झाली गाडी. तर ही गाडी आहे ऑगस्ट 2023 ची. बर. 2 वर्ष आणि 2 महिने गाडीला झालं. बर. गाडी टोटल एकदम ओरिजिनल. आता मायलेज जरी काढलं गेलं तर 30च्या पुढे मायलेज पडतं आरामात. स्विफ्ट म्हटलं की ऍव्हरेजला नादच नाही. 30-35 हजारच्या आसपास किलोमीटर फक्त झाले.
पूर्ण MS14 मध्ये जेन्युइन गाडी आहे. रेड कलर आहे, एखाद्याला आवडतो. आवडतो. स्पेसिफिकली रेड कलरच घ्यायची असतात गाडी. स्विफ्ट म्हटलं की जरा थोडासा असे कलर स्विफ्टला भारी वाटतात. छान दिसतात. हा आणि या गाडीची आपण पण एकदम मार्केट तोड प्राइस लावली. 7.5 लाख रुपये प्राइस चालली. बर. आपण ऑफर प्राइस दिली फक्त 6,75,000 रुपये. मंडळी सीएनजी व्हिटेड गाडी, रेड कलर आणि ऑफर तुम्ही ऐकली, किंमत ऐकली. अजून काय पाहिजे सीएनजीची गाडी? आपल्या Swift व्हिडिओचा 100% कॉल करून रेफरन्स द्या. कारण फोन केल्यानंतर कदाचित तुम्हाला प्राइस जास्त सांगितली जाईल. पण व्हिडिओ जर रेफरन्स दिला ना तर व्हिडिओमध्ये सांगितली तीच प्राइसला गाडी दिली जाईल. सरांनी सांगितलंय आपल्या ऑटोवाला चॅनलच्या या व्हिडिओचा रेफरन्स द्या, मान सन्मान तुमचा निश्चितच केला जाईल. बरोबर सर? यस. हुंडई कंपनीची गाडी आहे, वेन्यू, प्युअर पेट्रोल, MH11 लोकल नंबर मध्ये गाडी आर्मी पर्सनची गाडी होती. बर गाडी चालली खूप कमी, बर 30,000 किलोमीटर गाडीचं, 45,000 किलोमीटर सॉरी गाडीचं रनिंग आहे. अच्छा. सिंगल ओनर गाडी आहे, पेट्रोल आहे. गाडीमध्ये ऍक्सेसरीज ऑलमोस्ट 50,000च्या आहेत. बर म्हणजे ऑल व्हील टाकल्यात चांगल्या सीट्स कंपनीच्या, आहेत आतमध्ये. लेदर सीट कव्हर, लॅमिनेशन, बर म्युझिक सिस्टम देखील चांगला टाकला आहे. बर ही पण गाडी तुम्ही नवीन गेला तर 11 लाखाच्या आसपास किंमत आहे. किंमत आहे 11 लाख. आपण देणारे फक्त 6,70,000 रुपये. 6,70,000 मध्ये. 2021 ची गाडी वेन्यू. 2021 ची गाडी 6,70,000. ह्याच्या पुढच्या गाड्या अजून भरपूर आहेत. सरांच्याकडे इतका स्टॉक आहे ना. चला तोही स्टॉक आपण कव्हर करूयात. चला लवकर. आता नेक्स्ट गाडी बघायला आपण परत एकदा आत आलेलो आहोत. सर सांगा. आता ह्या ज्या सर्व नवीन गाड्या आपण आणल्यात सीएनजी प्रकारामध्ये, बर एक मिडल क्लास फॅमिली, बरोबर. एक मिडल बजेट, एक 3-4 लाख रुपये बजेट आहे, 4.5 लाखापर्यंत. सीएनजी ची अशी चलती आजकाल आहे. त्या सेगमेंटचा थोडासा आपण लॉट आणलाय. ही जी गाडी आणली आहे आपण न्यू 2021 ची कंपनी फिटेड सीएनजी बर हुंडई कंपनीची गाडी आहे, i10 निऑस. i10 निऑस. त्यातून देखील स्पोर्ट्स वेरियंट आहे, हे सर्वात टॉप एंड मॉडेल. टॉप एंड वर. सिंगल ओनर आहे. गाडी चालली आहे 70,000 किलोमीटर. बर पूर्ण शोरूम हिस्ट्री गाडी आहे, कुठल्याही प्रकारच्या गाडीमध्ये काम नाहीये. अंडर वॉरंटी देखील गाडीची कंपनीची अवेलेबल आहे. ह्या गाडीची प्राइस असणार आहे फक्त 4,99,000 रुपये. फक्त 4,99,000 रुपये ऑफर प्राइस आहे ही. ऑफर प्राइस. नेक्स्ट गाडी. नेक्स्ट ह्यातलंच म्हणजे आधीची जी आपण i10 दाखवली त्यातलं जुनं छोटं वेरियंट, ही पण ग्रँड i10 आहे. ही पण देखील सीएनजी मध्ये आहे. ही गाडी सेकंड ओनर मध्ये आहे. MH49 नागपूर आरटीओ गाडी रजिस्टर आहे. बर गाडी देखील एकदम क्लीन कंडिशन, काही काम नाहीये. ही पण गाडी स्पोर्ट्स वेरियंट आहे, म्हणजे सर्वात टॉप एंड वेरियंट. बर ही गाडी आपण देणार आहे फक्त 3,99,000 रुपये. नेक्स्ट आपण 2 गाड्या आणल्या आहेत, शेजारी गाड्या आहेत. अच्छा. हा, दोन्ही गाड्या तुम्ही बघून घ्या. दोन्ही गाड्या आपण 2019 मॉडेल आहेत. बर ही पण आणि ती पण. दोन येस, दोन्ही गाड्या सिंगल ओनर आहेत. दोन्ही गाड्या पेट्रोल आहेत. बर दोन्ही गाड्यांचं रनिंग एक 70,000 80,000च्या समथिंग जवळपास झालं आहे. एक गाडी आहे परभणी रजिस्टर, एक गाडी आहे बीड रजिस्टर. बर 22. हा, 22-23 म्हणजे शेजार जिल्ह्यातल्या गाड्या आहेत. शेजारी. दोन्ही गाड्यांचे एकदम ऑफर प्राइस असणार आहे फक्त 3,50,000 रुपये. दोन्ही गाड्यांची ऑफर प्राइस येस, ही 3,50,000, ती 3,50,000. त्याच्यामध्ये देखील मानसन्मान केला जाईल. 100%. ही प्राइस फक्त आपल्या व्हिडिओसाठी, आपल्या चॅनलसाठी. सरांनी शब्द दिलाय, आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या, मान सन्मान 100 ना 100% ठेवला जाईल. पुढची गाडी. नेक्स्ट गाडी ही आहे ज्यांना ऑटोमॅटिक गिअर हवाय. हे गिअरचं वगैरे झंझट नकोय, बरोबर. क्लच वगैरे नको, एकदा गिअर टाकायचा टेन्शन मिटला. म्हणजे फ्युचर मध्ये अशाच गाड्या असणार आहेत आपल्याला. बरोबर. तर वॅगनार आहे 2019 मॉडेल, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मध्ये 1.2 लिटर इंजिन ह्या गाडीला दिलं जातं. बाकीचे रेग्युलर वॅगनार 1000 सीसी मध्ये. त्यामध्ये पण ही गाडी VXI प्लस म्हणजे ह्याच्यात एक टॉप एंड वेरियंट आहे, त्याच्यामध्ये गाडी आहे. ह्याला तुम्हाला पॉवर मिरर येतात, कंपनीचा म्युझिक सिस्टम येतो, स्टेअरिंगला बटन्स येतात, 4 पॉवर विंडो येतो, सेंट्रल लॉक येतो, कंपनीची फॉग लॅम्प देखील येतात. थोडा प्रीमियम सेक्शनच थोडक्यात ही गाडी. वॅगनार मधले प्रीमियम प्रीमियम सेक्शन. सेक्शन. ह्या गाडीची नवीन प्राइस जर तुलना केली तर ती स्विफ्ट एवढी राहते. बरोबर. स्विफ्टचं जे नॉर्मल वेरियंट आहे VX आणि ह्याचा वेरियंट प्राइस सेम राहते. ही गाडी आपण देणार आहे फक्त 3,99,000 रुपयाला. टॉप मॉडेल. येस, टॉप मॉडेल मंडळी, आणि एवढ्या कमी किमतीत अशक्य आहे कुठेही. कुठे नाही, महाराष्ट्रात मिळणार नाही कुठे. येस, आपल्या व्हिडिओचा रेफरन्स द्यायचा आहे तुम्ही, मान सन्मान निश्चितच ठेवला जाईल. नेक्स्ट गाडी ही 1000 सीसी मध्ये प्युअर पेट्रोल इंजिन मधली वॅगनार आहे. गाडी आहे 2020 ची, सिंगल ओनर आहे, नागपूरचं आरटीओ रजिस्टर आहे. गाडीमध्ये ऑलमोस्ट मला वाटते लाखाच्या आसपास रनिंग झाले गाडी. बर बर बर. गाडी द्यायची फक्त ही पण 4,30,000 रुपयाला. बर. येस, 4,30,000 रुपये. 2020 ची वॅगनार. येस. नेक्स्ट ह्या पण देखील गाडीला आपण जुन्या स्टॉकची गाडी आहे. जीएसटी साठी आपण हिला ऑफर काढलेली आहे. इयर एंडिंग देखील आला आहे. ही गाडी 2020 एंडिंगची सेलेरिओ आहे, सिंगल ओनर, पेट्रोल. ही पण ZXI वेरियंट आहे, सर्वात वरचं वेरियंट. त्याच्यामध्ये देखील एक क्रॉस वेरियंट म्हणजे क्रॉस सेगमेंट याचं मॉडेलचं नाव आहे. असे ब्लॅक एलिमेंट यायचे, मिरर ब्लॅक येतात, साईडने क्लाइडिंग वगैरे दिलं जातं. दिसताना एकदम स्पोर्ट्स म्हणजे स्पोर्टी फील या गाडीला येत. फील यावा तसा. हा, त्या गाडीची पण आपण ऑफर प्राइस फक्त 3,99,000 रुपये लावली. नेक्स्ट. नेक्स्ट गाडी 17 आरटीओ रजिस्टर 2022 ची सेलेरिओ गाडी.
ही गाडी जर ऑलमोस्ट नवीन गेला तर 7-7.25 लाखाच्या आसपास प्राइस आहे. ऍव्हरेज साठी ओळखली जाते सेलेरिओ. ऍव्हरेज चांगलं, कम्फर्ट चांगला आणि कारचं फील येतो ही गाडी चालवताना. एक प्रीमियम फील वाटतो गाडी चालवताना. त्याला 4 पॉवर विंडो, सेंट्रल लॉक, म्युझिक सिस्टम देखील दिला जातो. गाडीची पण ही आपण एकदम ऑफर प्राइस लावली आहे 4,70,000 रुपये फक्त. 2022 ची गाडी, फक्त 3 वर्ष वापरली. चॅनलचा आपला रेफरन्स द्या, या बिंदास, खाली नंबर दिसतातच आहेत तुम्हाला. अजून काही सेक्शन राहिलेला आहे गाड्यांचा, तोही कव्हर करूया. तुम्ही म्हणाल अशी प्राइस कुठंच नाही, त्याही पेक्षा महत्वाचं क्वालिटी गाड्यांची ही आरुष मोटर्स शिवाय कुठेही नाही. चला पुन्हा एकदा टोयोटा ब्रँड, तीच टोयोटा इटिओस, फक्त वर्ष आहे 2012. थोडं बजेट कमी असेल तर त्यांच्यासाठी ही गाडी आहे. गाडी सेकंड ओनर, पेट्रोल, लॉंग डिगी मधली गाडी ती, 5 सीटर प्लस लॉंग डिगी, सामान वगैरे जास्त बसतं. त्याला स्पेस जास्त आहे. टोयोटा त्यासाठी नॉर्मल ओळखलं इटिओस पेक्षा इटिओसला स्पेस जास्त आहे थोडक्यात सांगायला गेलं तर. ही गाडी देणार आहे आपण फक्त 2.25 लाखामध्ये. येस, 2012 ची इटिओस. मारुती सर्वसामान्यांना परवडणारी मारुती कंपनी, Yes. तिची ही पुन्हा एकदा गाडी आपण बघतोय, बरोबर ना सर? येस, आता ह्या गाडीबद्दल सांगा. 2016 ची पेट्रोल मध्ये अल्टोची गाडी आहे. ही K10 सिरीज आहे, 1000 सीसी इंजिन मध्ये दिलं तर. सिंगल ओनर आहे, MH41, मालेगाव आरटी रजिस्टर आहे. ज्या कस्टमर थोडंसं डाऊन पेमेंट कमी भरायचं, 20-25 डाऊन पेमेंट, त्यांच्यासाठी गाडी आहे. गाडी असणारी फक्त 2.25 लाखामध्ये, 2,25,000 रुपयामध्ये. 2 लाख रुपये इझिली लोन अवेलेबल होतं. अजून सिबिल चांगला असेल, इन्कम प्रूफ असेल तर फुल म्हणलं तरी लोन होईल. बरोबर. आणि K10 इंजिन आहे, त्याच्यामुळे इंजिनचा काही विषयच नाही, कारण K10 इंजिन हे मारुतीचं त्या मधल्या काळामध्ये फार प्रसिद्ध झालं होतं. झिरो मेंटेनन्सच आहे ते. 15-15 वर्ष बिन पानाला होता गाड्या चालल्या. येस. परत एकदा सर्वसामान्यांची गाडी मारुतीची, त्याच्यामध्ये तुम्हाला डिझेल मिळालं जाईल, म्हणजे डिझेल मिळते. हे इंजिन आता बंद झालंय. त्यातल्या जुन्या गाड्या डिझेल इंजिन गाड्या होत्या, त्या तर आता एकदम रिअल झाल्यात. मारुती अँटिक पीस त्याला बोलला जातो. प्लस गाडी मिळते MH11 मध्ये. एकदम कंपनी पेंट, ओरिजिनल गाडी आहे, काही काम नाही, काही नाही, घेऊन जायची, वापरायची. गाडी असणारी 2008 ची, रिपासिंग केलं आहे 2029 पर्यंत. म्हणजे घेऊन काही पेपर खर्च नाही पुढचं 4 वर्ष, काही नाही खरं. 1 रुपयाचं काम नाही. पुढचे 2 टायर ब्रँड न्यू आहेत, मागचे 2 70% आहेत. एसी गाडीचं वर्किंग आहे. सस्पेन्शन एकदम 90-95% ब्रँड न्यू कंडिशन मध्ये आहे. गाडी आपण एकदम ऑफर प्राइस असणार आहे फक्त 1,55,000 रुपये. 1,55,000 स्विफ्ट मंडळी डिझेल मध्ये. डिझेल मध्ये अजून काय पाहिजे, सगळं आहे. 2029 पर्यंत गाडी डोळे दाखवून वापरा, फक्त डिझेल भरायला लागणार तुम्हाला, बाकी काही नाही. नेक्स्ट असणारे देशाचा लोहा, टाटा. टाटा सेफ्टी गाडी प्लस MH11 इंडिका विस्टा गाडी आहे. गाडी ही पण MH11 मध्ये आहे, ओनर पहिला आहे. छान गाडी वापरली, लोकल गाडी, आपल्या सातारचीच गाडी आहे. या गाडीची पण ऑफर प्राइस एकदम ऑल्टोच्या रेट मध्ये गाडी, डिझेल गाडी आहे. सगळ्यात महत्वाचं TDI इंजिन मध्ये गाडी, त्याच्या इंजिन मध्ये गाडी आहे. गाडी द्यायची फक्त 1,50,000 रुपयाला. मॉडेल असणारे 2011चं, फर्स्ट ओनर. मंडळी टाटाचा लोहा 1.5 लाखात मिळतोय, ते सुद्धा असलं हे एवढं मोठं. हा टाटाचा एक छोटा हत्ती, म्हणजे हत्ती म्हणण्यापेक्षा हे छोटा पहिलवानच समजा. 1.5 लाखात अशक्य आहे. नेक्स्ट गाडी असणारी ही हुंडाईची सँट्रो, कमी बजेटमध्ये 2030 पर्यंत रिपासिंग झालेली पेट्रोल गाडी, एकदम छान वापरलेली. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गाडीमध्ये काम नाही, एकदम बॉडी लाईन, एकदम लाईन टू लाईन, काही अजिबात गॅप नाही, काही नाही. खूप चांगली. रेल्वे पर्सन, म्हणजे जे ओनर होते रेल्वेमध्ये जॉबला होते. गाडी यूज 43,000 किलोमीटर चालली फक्त पूर्ण त्याच्या 15 वर्षाच्या जर्नीमध्ये. गाडीची प्राइस आपण 1.5 लाख रुपये फक्त कोट करतो, त्याच्यामध्ये मान सन्मान केला जाईल. 100%. आपल्या व्हिडिओचा रेफरन्स द्या, ह्या गाडीला तुमचा मान सन्मान निश्चित ठेवला जाईल. आणि मागाच्या व्हिडिओमध्ये ज्या सांगितल्यात गेला तित गाड्या, तिथंही तुमचा मान सन्मान निश्चित केला जाईल. काही गाड्या राहिल्यात, थोडं थांबा, त्याही गाड्या कव्हर करतो. चला. 2010 ची गाडी आहे मित्रांनो, सिंगल ओनर आहे, पेट्रोल आहे. गाडीचे पेपर आता संपल्यात, आपण रिपासिंग करून देणार आहे, सगळं टॅक्स वगैरे पे करून देणार आहे. 2031 पर्यंत जायला, आता डिसेंबर संपत आला. ही गाडी आपण देणार आहे फक्त 1,30,000 रुपये मध्ये. 2010 ची गाडी, रिपासिंग केलेली. ही पण छान कंडिशन, पेंट वगैरे बघा. नायडू म्हणून कस्टमर होते तमिळनाडूचे, खूप छान गाडी वापरली. पुण्यामध्ये गाडी वापरत आलाय, जरी गाडी असेल तर. काही रस्टिंग नाही, काही नाही. कलर वगैरे सगळं व्यवस्थित आहे. अगदी कलर मंडळी ह्याचा एक प्रॉपर आहे. गाडीचं जर बिल्ड क्वालिटी ह्या त्या काळाच्या ह्या गाडीची बघितली ना, तर बाप गाडी ही. तुम्हाला प्राइसिंग सर किती सांगितलं याचं? गाडीची प्राइस असणारी फक्त 1,40,000 रुपये. 1 लाख म्हणजे 1.5 पण नाही, 1,40,000. तर जे कोण फॅमिली ज्यांची छोटी असेल, त्यांनी ज्यांना रेग्युलर वापरासाठी गाडी पाहिजे असेल ना, ही गाडी त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ बेस्ट असणार आहे. आणि त्यात रेट तर 1,40,000, म्हणजे एखादी 2 व्हीलर खरेदी केल्यासारखी ही गाडी असणार आहे तुमच्यासाठी. अजून काय पाहिजे? चला. नेक्स्ट ही सेम गाडी असणार आहे जशी मगाशी तुम्हाला दाखवली, मारुती सुझुकी कंपनीची झेन स्टिलो. ही गाडी थोडीशी लेटेस्ट आहे, 2013 ची गाडी, डिसेंबर महिन्यातली आहे. ज्या कस्टमरला लोन करायचंय, प्लस ते लोनला EMI कमी बसला पाहिजे आणि 100% पण लोन झालं पाहिजे. जुन्या गाड्यांना कसं होतं, 1 वर्ष कालावधी भेटतो,
ह्या गाडीला 3 वर्ष कालावधी भेटेल लोनच्या टेन्युअरसाठी. बर मग गाडीला ईएमआय थोडा कमी बसणार आणि 0 डाऊन पेमेंट मध्ये पण होऊन जाईल गाडी. ती गाडी असणार आहे 2013 एंडिंगची जेनिस्टलो पेट्रोल गाडी असणार आहे. ही पण गाडी सिंगल ओनर असणार आहे. बर ही पण एकदम क्लीन, एकही रुपयाचं काम नाही. गाडीमध्ये नावं ठेवण्यासारखं काही नाही. पाहिजे असेल तर गॅरंटी वॉरंटी दिली जाईल एवढ्या जुन्या गाडीची. बर येस, ही गाडी देणारी आपण फक्त 1,85,000 रुपयाला. येस, काय पाहिजे. एक रेड कलरची तुमच्याकडे अवेलेबल आहे, तुम्हाला चॉईस आहे ना. हा सिल्वर Silver. कलरचा एक झेनिस्टेलोचा तुम्हाला कलर अवेलेबल आहे. तुमची चॉईस आहे, यायचं आणि घेऊन जायचंय बस. चला. परत एकदा कमी बजेटमध्ये एलपीजी ग्राहक आपले जे काय काय मागतात. बरोबर. एलपीजी हवाय, घरगुती गॅस आहे, आम्ही घरीच भरेन, हम्म. मस्तपैकी 300 किलोमीटर गाडी चालणार. बरोबर सीएनजीचं टेन्शन नाही, लाईन मध्ये उभं राहायची गरज नाही. बरोबर. त्या कस्टमरसाठी गाडी असणार आहे फक्त 80,000 रुपयाला. फक्त 80,000 गाडी मंडळी एलपीजीची. कंपनी फिटेड एलपीजी, बाहेरनं वगैरे फिट केलेलं नाही. त्याला मोठी वगैरे टाकी नसती, खाली फ्लोअरला टाकी येते. म्हणजे सामान वगैरे ठेवा बिंदास. डिगी वगैरे अजिबात पूर्ण ओपन असते डिगीची. बरोबर. ही गाडी आणि गाडी महत्वाची 2012ची आहे. बर जुनी गाडी नाहीये, 2012ची गाडी असते. अजून 3 वर्ष गाडीचे पेपर चालू आहेत. अजून चालू. त्यानंतर रिपासिंग करून अजून 5 वर्ष वापरा. म्हणजे पैसेच फिटले 80,000 रुपयामध्ये. 80,000 काय म्हणजे टू व्हीलर आता 1.5 लाख 1.25 लाख झाले म्हणजे लाखावर पोहोचले. 80,000 तुम्हाला एलपीजीची गाडी मिळतीये. अजून काय पाहिजे. तर ही नेक्स्ट गाडी आहे टाटाची इंडिगो. हम्म. गाडी ही लॉंग डिग्गी मध्ये गाडी येते. हो पेट्रोल वेरियंट आहे. पेट्रोल वेरियंट. बजेट एकदमच कमी. म्हणजे आपण म्हणू जुनी टू व्हीलर जरी आपण ज्या रेटमध्ये घेतो त्या रेटमध्ये तुम्हाला गाडी देणार आहे. गाडी देणार आहे फक्त 65,000 रुपयाला. फक्त 65,000. रिपासिंग आत्ताच केलेलं आहे. गाडी माझ्या नावावरती आहे. गाडी 2030 पर्यंत पेपर क्लिअर आहे. एक 80ची बघितली एलपीजी 80,000ची, ही 65,000ची गाडी. त्यात टाटा आहे, टाटाचा लोहा, जुना लोहा. 65,000 शक्य नाही मंडळी. टू व्हीलरचा विषय सोडा, फोर व्हीलर घ्यायलाच डायरेक्ट आरुष मोटर्स मध्ये. चला पुढच्या गाड्या राहिल्या त्याही कव्हर करूयात. तर ही नेक्स्ट गाडी असणार आहे मारुती सुझुकी कंपनीची अल्टो K10. अल्टो K10. 2011ची गाडी आहे. सेकंड ओनर पेट्रोल गाडी आहे. हम्म. काही ह्या एक K10 सिरीजला काही मेंटेनन्स नसतोच. हम्म. क्लीन इंजिन एकदम. गाडी द्यायची फक्त 1,35,000 रुपयाला. Yes. 2011ची गाडी. मला असं वाटतंय बरं का आरुष मोटर्स मध्ये आलं किमती ऐकून की टू व्हीलर जे घेत असतील ना त्याने टू व्हीलर घ्यायचा विषय सोडा. 1,35,000, 80,000, 65,000, 1.5 लाख, 1,60,000 ह्या टू व्हीलरच्या किमतीत मंडळी आजकालच्या. ह्या रेटमध्ये जर तुम्हाला आरुष मोटर्स मध्ये गाड्या फोर व्हीलर मिळत असतील ना तर टू व्हीलर घेणाऱ्यांनी थोडासा विचार करा बरं का. चला नेक्स्ट गाडी बघूयात. नेक्स्ट गाडी सेम अल्टो K10 आहे. ही MH12 मध्ये आहे. एक वर्ष लेटेस्ट 2012चं मॉडेल आहे. हम्म. ही पण सेकंड ओनर आहे. खूप छान. म्हणजे इंजिन मध्ये काही काम नाही. हम्म. क्लीन गाडी. नॉर्मल टचअप वगैरे काढलेले आहेत. आता गाडीमध्ये काही काम नाहीये. हम्म. ही पण गाडी आपण सेम ऑफर देणार आहे ह्या गाडीसारखी 1,35,000 रुपये फक्त. येस. काय मी आता काय बोलतच नाही, किमतीच अशा आहेत ना. टू व्हीलरचा डोक्यानं विषयच काढून टाका. नेक्स्ट गाडी आहे ऑल्टो 800 2005ची. हिचं पण सेम ह्या महिन्यातच पेपर प्रीपासिंग केले. सगळं क्लेम लास्ट वेळा म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये गाडी आपण 80,000 रुपयाला लावलेली. त्यावेळेस पेपर ह्याचे रिपासिंग केलं होतं. सेम 20,000 रुपये खर्च केला. इन्शुरन्स, रिपासिंग, पीओसी सर्व क्लिअर केला आहे. ऑफर 30 ठेवली. बर सेम 80,000 म्हणजे ऑलमोस्ट 20,000 रुपये डिस्काउंट दिला एका मागच्या व्हिडिओ नंतर या गाडीमध्ये. फक्त घेऊन जायची, वापरायची. मारुतीची गाडी, मेंटेनन्सचा विषय. किंमत फक्त 80,000. फक्त 80,000 रुपये मंडळी. तरी नेक्स्ट गाडी आपल्या शेतकरी मंडळी, गावाकडची लोक की थोडासा व्यवसाय पण करायचा आहे, शेतीलाही महत्वाची गाडी असावी, त्याचे सामान वगैरे आणलं गेलं पाहिजे, किंवा फॅमिली मोठी असेल तर ती दिली जाईल. इको त्यासाठीच प्रसिद्ध आहे. रफ अँड टफ येस. गाडी ही नवीन गाडी आहे ती 6 सीटर मध्ये येते. थोडंसं त्याच्यात कॅप्टन सीट वगैरे भरपूर चेंजेस केले जे आपले भारतीय मार्केटला आवडले नाहीत. थोडं प्राइसिंग वगैरे पण वाढवली. ही जुन्या इंजिन मधली गाडी, BS आपण ज्याला BS4 बोललं जातं त्या इंजिन मध्ये 2017ची गाडी आहे. सिंगल ओनर आहे. पेट्रोल आहे. एसी देखील आहे गाडीमध्ये. एसी मॉडेल थोडंसं कमी दिलं जातं पण ही एसी देखील आहे. ही गाडी आपण फक्त प्राइस 3,99,000 रुपये कोट करतोय आपल्या व्हिडिओसाठी. आपला रेफरन्स द्या, निश्चितपणाने तुमचा मान सन्मान ठेवला जाईल. सरांनी सांगितलेलं आहेच. नेक्स्ट गाडी इको, आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पण ही गाडी कव्हर केलेली. बरोबर. ह्या व्हिडिओमध्ये ह्या गाडीला ऍडिशनल बेनिफिट भेटणार आहे आपल्याला. ती कसं सांगतो. अच्छा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राइस 1,99,000 रुपये कोट केलेली. बरोबर. गाडीचं रिपासिंग ह्या 12 तारखेला संपणार होतं. मे बी त्याच्या आधी जर व्यवहार झाला असता ती गाडी आयशी ट्रान्सफर करून दिली असती. आता ह्याच बेनिफिट काय झालं, ही गाडी आता आम्ही रिपासिंग केली. रिपासिंग केल्यामुळे या गाडीमध्ये ऑलमोस्ट 4-5 हजाराचा इन्शुरन्स, 15,000 रुपये रिपासिंगचे, पुढचे 5 वर्षाचं त्याचं कटकट संपली. 5 वर्षाचा टॅक्स पे झाला. म्हणजे ही गाडी 5 वर्ष अजून वाढली गेली. आता प्राइस आपण 30 ठेवली ऑफर प्राइस, प्लस हे 20,000 रुपये एक्स्ट्रा बेनिफिट भेटलं जो कोण गाडी घेईल त्याला. म्हणजे गाडी पडली फक्त 1,80,000 रुपयाला. तर ही गाडी आहे 2010ची. सिंगल ओनर आहे. जसं मागे सांगितलं रिपासिंग झालं आहे 2030 पर्यंत. फर्स्ट ओनर आहे. प्युअर पेट्रोल आहे.
पूर्ण गाडीचा पेंट टू पेंट गाडी ओरिजिनल आहे, कुठल्या प्रकारचं काम नाही, काहीच हिस्ट्री नाही. उलट 15 वर्ष जुनी गाडी ओरिजिनल पेंट मध्ये खूप कमी गाड्या असतात. फार कमी गाड्या असतात अशा. त्या पण अशा व्यावसायिक दृष्टिकोनानं वापरलेल्या असल्या तर त्या राहूच शकत नाहीत, कारण बरोबर. रफ यूज झाला असतो. बरोबर. फॅमिली कार वापरल्यामुळे गाडी छान राहिली. अच्छा. त्या गाडीची ऑफर प्राइस सांगितल्याप्रमाणे 1,99,000 बसणारे, रिपासिंग वगैरे करून इन्शुरन्स वगैरे सर्व काढून. अजून काय पाहिजे मंडळी? इको लव्हर्सनी आरुष मोटर्स मध्ये पटकन नंबर फिरवायचा आणि गाडी खरेदी करायला यायचंय. नेक्स्ट गाडी आपण बघूयात, चला. ज्या कुठल्या आपल्या जे कस्टमर आहेत की ज्यांना डाऊन पेमेंट काही भरता येणार नाही, ईएमआय चालेल, लोन करून द्या, पूर्ण लोन करून द्या, तर त्यांच्यासाठी आपण ही गाडी आणलेली आहे. आणि मेंटेनन्स ही काहीच नकोय. टोयोटा. असं 10 लाख किलोमीटर चालू, लॉंग लाईफ 15 वर्ष गाडी चालली पाहिजे, तर त्यासाठी हा ब्रँड जापनीज ब्रँड मानला जातो. टोयोटा कंपनीची इटिओस गाडी आहे. येस. 2016चं मॉडेल आहे. गाडीची ऑफर प्राइस असणारे फक्त 3,30,000 रुपये. लोन त्याच्यावरती 3,30,000 रुपये तुम्हाला करून दिलं जाईल. 8,000 रुपये ईएमआय बसेल 5 वर्षाचा. गाडी तुम्हाला 0 डाऊन पेमेंट दिली जाईल. अजून काय पाहिजे मंडळी? फोर्डची फिगो असणारे मित्रांनो, सेकंड ओनर मध्ये असणारे 2019 मॉडेल आहे. ह्या गाडीची पण आपण एकदम ऑफर प्राइस लावली आहे, जी की ऑल्टोचं पण जर 2019 ची घ्यायला गेलो ती पण 3-3.25 लाखाला तिची प्राइस लावली जाते. त्याच्यातच मिळाली जाते. ही गाडी 5 स्टार सेफ्टी मध्ये येते. फोर्ड एकदम मजबूत हेवी फोर्ड त्यासाठी ओळखलं जातं. ह्या गाडीची प्राइस असणारी फक्त 2,70,000 रुपये. फक्त 2,70,000 रुपये. ऑल्टोपेक्षा पण कमी. आणि बिल्ड क्वालिटी येस. आणि रेटिंग 5 स्टारचं आहे. व्हाईट कलर गाडी, MH12 मध्ये. अजून काय पाहिजे? अजून काय पाहिजे? चला नेक्स्ट गाडी. परत एकदा बजेट कमी आहे, गाडी 7 सीटर हवी, मायलेज देखील 20+ पाहिजे, तर त्यांच्यासाठी ही गाडी आहे. निसान कंपनी जी होती मार्केटमध्ये त्याच हे म्हणजे त्याचीच ही गाडी आहे, डॅटसन कंपनीची. डॅटसन. हा, गो प्लस म्हणून याचं ते मॉडेल आहे. गाडी आहे 2015ची, सिंगल ओनर गाडी आहे, MH12 मध्ये. पूर्ण गाडी एकदम छान आहे. म्हणजे तुम्ही जर येऊन बघितलं तर गाडी बघितली खूप छान, म्हणजे काही 1 रुपयाचं काम नाही. एसी वगैरे चिल, सीट कवर ब्रँड न्यू, खूप फॅमिली कार वापरली. गाडी बघाली 65,000 65,000 किलोमीटर गाडी फक्त पूर्ण कालावधीमध्ये चालली. ह्या गाडीची प्राइस असणार आहे फक्त 2,50,000 रुपये. 2.5 लाख मंडळी आपल्या भाषेत थोडक्यात. 2.5 लाखात तुम्हाला ही गाडी 7 सीटर गाडी मिळते. अजून काय पाहिजे मंडळी? आरुष मोटर्स नंबर दिसला फिरवा, चला. तर ही आपल्या व्हिडिओची शेवटची गाडी आपल्या स्टॉक मधली, टोयोटा कंपनीची इनोवा क्रिस्टा. लेटेस्ट व्हेरियंट आहे 2021चं. पूर्ण म्हणजे मी स्वतः गाडी वापरतो. पूर्ण गाडीमध्ये 4 ब्रँड न्यू टायर आता टाकलेले आहेत. सर्व्हिसिंग शोरूम हिस्ट्री कंपनी मेंटेन आहे. काही गाडीमध्ये काम नाही. 1.25 लाख किलोमीटर सर्व्हिस हिस्ट्री गाडीची आहे पूर्ण. गाडी मार्केटमध्ये पुण्यामध्ये, बाहेर मुंबईमध्ये 20 लाख 22 लाख प्राइस कोट केला जातात. तुम्ही चौकशी करा. मी एवढं कॉन्फिडन्सली का सांगतोय, तुम्ही चौकशी करा. आपण गाडीची प्राइस आहे ना फक्त 17,99,000 रुपये सांगतो. थोडासा मान सन्मान त्याच्यामध्ये आपण करणार आहोत आपल्या व्हिडिओचा. येस. ऑलमोस्ट 4 लाख रुपयाचा फरक पडणार. तुम्ही मार्केटमध्ये फिरून या, दुसरी गाडी घेणारच नाही 9 ऑगस्ट. साहेबांनी मंडळी, संकेत पवारांनी, आरुष मोटरच्या मालकांनी एवढी गॅरंटी दिली म्हटल्यानंतर एवढं चॅलेंज दिलेलं आहे, आणि त्यात इनोवा सारखी गाडी एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला मिळते. महत्वाचं काय मंडळी माहितीये का? आरुष मोटरच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण आलेलो आहोत, आणि हे ओळखलं जातं आरुष मोटर्स हे फक्त त्यांच्या क्वालिटी गाड्यांसाठी. ह्यांचे रिपीट कस्टमर्स भरपूर आहेत. कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रभर ह्यांचं नाव पोचलेलं आहे, ते फक्त क्वालिटीमुळे आणि सर्व्हिसमुळे. तर सरांनी आपल्याला सगळ्या गाड्यांचे कोड दिलेत, तुम्ही आता ऐकले. नंबर खाली दिसतोय बघा तुम्हाला, इथं मध्ये आधी पण व्हिडिओमध्ये शो होत होता. त्या नंबरवर कॉल करा आणि थेट गाडी घ्यायला या. आता गाडी घ्यायला कसं यायचंय? तर आता तुम्ही पुण्याहून येत आहे तर डायरेक्ट मॅप टाका, आरुष मोटर्स, शिवथर सातारामध्ये. तर तुम्हाला साताऱ्यातनं मधून पण येऊ शकता तुम्ही, डायरेक्ट साताऱ्यातनं सिटीतनं येऊ शकता. निरा सातारा रोडला तुम्ही येऊ शकता. साताऱ्यापासून 10 किलोमीटरवर आहे. बारामतीहून येत आहे तर डायरेक्ट आरुष मोटर्स सातारा असं शिवथर सातारा टाकलं तरी चालेल. तुम्ही थेट इथं आरुष मोटर पशीच येऊन थांबताय. त्याच्यामुळे वाट कसली बघताय? 2 व्हीलरच्या रेटमध्ये तुम्हाला गाड्या मिळतात. प्रीमियम सेक्शनमध्ये तुम्हाला गाड्या आहेत. सगळ्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला बघितल्या आहेत तुम्ही आता व्हिडिओमध्ये. तर मला असं वाटतंय वर्ष संपतंय, डिसेंबर संपत चाललेलं आहे, नवीन वर्ष येते. एखादी गाडी दारात असावी असं वाटते ना, तर आरुष मोटर्स हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असणार आहे. तेव्हा वाट कसली बघताय? आरुष मोटर्समध्ये गाडी खरेदी करायला आवर्जून या. खाली नंबर दिसतात, डायल करा. 2 व्हीलरच्या रेटमध्ये गाड्या आहेत तुमच्याकडे, ते अगदी प्रीमियम सेक्शन सुद्धा गाड्या आहेत. तेव्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.